नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. जुलै महिन्यामध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा. रक्षाबंधन आधी सरकारचं मोठं गिफ्ट. चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात. सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसा जमा होणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा जल्लोष. सिंधुदुर्गमध्ये महिलांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी. लाडकी बहीण योजनेतील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार. लाडकी बहीण योजनेतील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार. उर्वरित 33 लाख महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता भरण्यात आलेल्या 25,000 अर्जांमध्ये त्रुटी. 17 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याची मुदत. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून देखील महिलांसमोर नवा पेच. 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत. 3 दिवसामध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचं आव्हान. लाडकी बहिणीसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले. सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारवर आरोप. निवडणुकीपर्यंत मतं खरेदी करण्यासाठी योजना असल्याचं त्यांचेच लोक म्हणतात. कितीही पैसे वाटले तरी सरकार पडणारच. लाडकी बहीण योजनेवरून जरांगे यांची टीका.